तर नमस्कार मंडळी, आज निघालो होतो पाटस गावाला. मला समजलं बाळवांचा 15 नंबर बघा आषाढी निमित्त पाटस गावामध्ये आलाय. लोणी गावात आलो आणि म्हणलं गाडीत पेट्रोल तरी टाका. गाडीत पेट्रोल टाकलं आणि मस्तपैकी निघालो पुणे सोलापूर हायवे. लोणीतनं कुठं 10 किलोमीटर आलं तेवढ्यात दिसलं गाड्याच्या लांबच्या लांब रांगा. तुम्हाला तर माझ्या शहरात कशी गर्दी असते. तिथून कुठं थोडं पुढे येतोय का नाही तोवर एक मामा भेटले. त्यांना म्हणलं तुम्हाला यायचंय का पाटसला. निवळ योगायोगच म्हणा, त्यांना पण पाटसलाच यायचं होतं. मामांना पाटसच्या ब्रिज खाली सोडलं आणि आता मी पोचलो बाळवांच्या तळावरती. इथं बघा पाटस गावातल्या लोकांनी कसलं मोठं नियोजन केलं. खरंच त्यांचा आभारच मानलं पाहिजे. म्हणलं आपला ब्लॉग पुढे कंटिन्यू करायच्या अगोदर आपण आधी बाळवांचं दर्शन घेऊ. मग काय बाळवांचं दर्शन घ्यायला निघालो तेवढ्यात एक बाया भेटला. त्याला म्हणलं बाया माझा व्हिडिओ काढ केला का. त्या बायाने पण माझा मस्तपैकी व्हिडिओ काढला. दर्शन घेता घेता तिथल्या पुजाऱ्यांना म्हणलं मामा ओळखलं का नाही, कारण आमची ओळख ही पानवली गावामध्ये झाली होती. आता जर का तुम्ही माझा पानवली गावातला बाळवांच्या बग्यावरचा ब्लॉग बघितला नसेल तर युट्यूबला जाऊन सर्च करा गोवर्धन शिंदे व्लॉग. तिथं माझा तो पूर्ण ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. पुढं पुढे जातोय का नाही तर मला दिसला बाळवांच्या 15 नंबर बग्यामधील कृष्ण नावाचा घोडा. त्याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस चालू होती. घोड्याचा व्हिडिओ काढला आणि मी पुढे निघालो. म्हणलं आता आषाढी म्हणल्याच्या नंतर आषाढी निमित्त थोडीफार माहिती घ्यायलाच पाहिजे. सागर दादाने मला मस्तपैकी आषाढीची माहिती सांगितली. पण मला आज बाळवांच्या 15 नंबर बागेमध्ये वेगळीच मेंढकी मंडळी दिसत होती. त्यातली एक मेंढकी मंडळीला भेटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही बुदरगडवरून आलोय. आता विशेष म्हणजे काय, एवढ्या लांबून 15 नंबर बघायला येण्याचं कारण मला समजलं. त्यांनी सांगितलं की राहुल कारभारी एकच नंबर कारभारी. त्या अगोदरच मी राहुल कारभाऱ्यांना भेटलो होतो. राहुल कारभाऱ्यांनी मला एकच सांगितलं की पूर्ण बग्याचा व्हिडिओ काढ. तेव्हाच मला समजलं होतं की राहुल कारभारींचा स्वभाव कसा आहे. त्यामुळे ही मंडळी बुदरगडवरून येणे साहजिकच आहे. आता थोड्याच वेळात तिथं कीर्तन सेवा चालू होणार होती. त्याच्यामुळे सिमेंटच्या ग्राउंडवर जाऊन मी बसलो. तिथे एक मला छोटा बारका बाळ भेटला. त्याला मी मस्तपैकी बोलत बोलत थांबलो. कीर्तन सेवा जवळपास 1:15 वाजता संपली. त्यानंतर बाळवांची महाआरती झाली आणि महाप्रसाद घेऊन मी आता पुण्याच्या दिशेने जायला निघालो होतो. जवळपास रात्रीच्या 10:15 वाजले होते. आता पुणे आपल्यापासून 60 किलोमीटर होतं. तर मित्रांनो, संपूर्ण ब्लॉग बघण्यासाठी युट्यूबवर जा आणि गोवर्धन शिंदे व्लॉग्स हे सर्च करा. तिथे तुम्हाला आषाढी एकादशी आणि बाळवांचे महत्त्व समजेल. तर मित्रांनो, ब्लॉग आवडल्याच्या नंतर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय बाळमा, रामकृष्ण हरी.